महाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्या आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते राज्यसभेच्या निवडणुकीकडे. 16 मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूक 2026 ही निवडणूक यंदा विशेष ठरणार आहे. कारण महाराष्ट्रातून तब्बल 7 जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे सर्वात मोठं नाव आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं. 2 एप्रिल 2026 रोजी शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. पुण्यातील रुबीरो हॉस्पिटलनंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का? की प्रकृतीच्या कारणामुळे सक्रिय संसदेत राज्य राजकारणातून थोडं बाजूला राहणार? विशेष म्हणजे पवारांनी स्वतःची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. त्यांनी निर्णयाचा चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकल्याचं समजतंय. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत चर्चा झाली. पण आधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी बोला, असा सल्ला पवारांनी दिल्याची माहिती आहे. म्हणजेच ते स्वतः इच्छुक आहेत की नाहीत हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. दरम्यान महाविकास आघाडीतच राज्यसभेच्या एका जागेवरून चुरस पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी म्हणून जर तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर त्यांना केवळ एकच जागा जिंकता येण्याची शक्यता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला 6 जागा सहज मिळू शकतात. त्यामुळे उरलेलं एकमेव जागा महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपला दावा ठामपणे मांडला आहे. वरून सरदेसाई यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. त्यांनी 2020 मधील निवडणुकीची आठवण करून दिली, जेव्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेने मदत केली होती. आता संख्याबळानुसार आमचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांची भूमिकाही ठाम असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र त्या बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आघाडीत समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी गट उपस्थित होते, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दांडी मारल्याने राजकीय संकेत स्पष्ट झाले. राज्यसभेच्या जागेसाठी ते मागे हटणार नाहीत. या सगळ्यात काँग्रेसने एक प्रस्ताव मांडल्याची चर्चा आहे. राज्यसभेची जागा काँग्रेसकडे ठेवून मे महिन्यात रिक्त होणारी विधानसभेची जागा शिवसेनेला देण्याचा पर्याय पुढे ठेवण्यात आला आहे. पण तो ठाकरे गटाला मान्य होईल का? हा प्रश्न आहे. कारण विधान परिषद आणि विधानसभा या दोन वेगळ्या पातळीवरील राजकीय व्यासपीठ आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेमुळे काँग्रेस गोटात संभ्रम निर्माण झाला आहे. जर शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर गेले आणि पुढे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर जागेचं गणित बदलू शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांची संसदीय कारकिर्दी जवळपास 59 वर्षाच्या राजकीय प्रवासात त्यांनी एकही निवडणूक पराभूत झालेले नाही. ते दोनदा राज्यसभेवर गेले आणि दोन्ही वेळा बिनविरोध निवडून आले. त्यांच्या सर्व पक्षीय संबंधामुळे, ज्येष्ठांमुळे आणि अनुभवामुळे ते पुन्हा उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पण जर त्यांनी उमेदवारी दिली नाही तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं. 2022 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त उमेदवार देत क्रॉस वोटिंग आणि दुसऱ्या पसंतीच्या मतदानांच्या आधारे राजकीय डाव साधला होता. तसंच प्रयोग पुन्हा होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. महायुती 7वा उमेदवार देत आघाडीची कोणी करू शकतं. सध्या परिस्थिती अशी आहे की एकीकडे शरद पवारांची प्रकृती, दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न आणि तिसरीकडे महायुतीची रणनीती, या तिन्ही गोष्टी राज्यसभेच्या निवडणुकीला अत्यंत रोमांचक बनवत आहे. म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या एका प्रश्नाकडे. शरद पवार पुन्हा रिंगणात उतरणार का? आणि जर उतरले तर महाविकास आघाडी त्यांना एकमुखी पाठिंबा देणार का? की अंतर्गत राजकारणामुळे वेगळं चित्र दिसणार? पुढील काही दिवसात निर्णय स्पष्ट होईल. पण एवढा नक्की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक ही केवळ जागेची लढाई नाही, तर ती
महाविकास आघाडीच्या एकजुटीची आणि भविष्यातील राजकीय समीकरणाची मोठी कसोटी ठरणार आहे. तर मंडळी, तुमच्या मते राज्यसभेवर शरद पवार हे गेले पाहिजे की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.